सांगलीच्या मिरजेत वादग्रस्त शाखा अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत शाखेवरील वादंगानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून शाखा अनधिकृत असल्याचा दावा देखील करण्यात आला होता। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, सांगलीच्या मिरजेमधली जी वादग्रस्त शाखा आहे ती जमीनदोस्त करण्यात आली आहे, नेमकी काय यामागची कारण आहेत आणि सध्याची स्थिती काय? नक्कीच सांगलीच्या गटाचे जनसंपर्क कार्यालय आश्रय पोलीस बंदोबस्तात महापालिका अतिक्रमण विभागाने हटवले। अतिक्रमण हटवताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो विरोध मोडीत काढत पोलिसांनी अक्षरशः पदाधिकाऱ्यांना परत नेले। तसेच अतिक्रमण विभागाकडून ही जी शाखा होती ती शाखाला जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। त्या शाखेवरती 2014 साली ही जागा ठाकरे गटात होती असा दावा करण्यात आला आहे, परंतु ही अतिक्रमण असून ही महापालिकेची जागा आहे असा शिंदेकरांनी दावा केला होता। अधिक अपडेट्स स्वप्नील तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।